झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या बोगस डॉक्टरांच्या रॅकेटची सरकारनं गंभीर दखल घेतली. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय संचालकांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातल्या डॉक्टरांच्या पदव्या तपासण्यात येणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. आठवडाभरात लवकरच बैठक घेऊन बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 25,000 रुपयात डिग्री खरेदी करून झी 24 तासनं डॉक्टरांनी मांडलेल्या बाजाराचा पर्दाफाश केला होता. या संदर्भात गिरीश महाजनांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राज्यभरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून फक्त 25,000 रुपयामध्ये डॉक्टरची डिग्री कशी मिळवतात हे आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांनी स्टिंग ऑपरेशन करून उघडीस आणलं. आपल्यासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. या संदर्भात आता काय कारवाई केली जाईल राज्य सरकारकडून त्यांच्याकडून जाणून घेऊया. महाजन साहेब, 25,000 रुपयामध्ये आमचा प्रतिनिधी नागपूरचा अखिलेश हाळवे हा डॉक्टर अखिलेश हाळवे झाला आणि राज्यभरात असे बरेच मोठं रॅकेट कार्यरत आहे जे 25,000 रुपयामध्ये बोगस डिग्री देतात आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. आपल्या विभागामार्फत काय कारवाई केली जाणार आहे? कालच मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बातमी बघितली. खरं अतिशय गंभीर गंभीर म्हणजे यापेक्षा दुसरी गंभीर बाब असू शकत नाही. 25,000 रुपयामध्ये डायरेक्ट डिग्री हातामध्ये मिळते आणि तो मुलगा त्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करायला लागलेला आहे. आणि आपण म्हणतायत किंवा आपल्या चॅनलवर म्हणतात अशा शेकडो लोकांना त्यांनी या ठिकाणी डिग्र्या दिलेल्या आहेत. अनेक वेळेला वर्तमानपत्रामध्ये येतं, चॅनलवर सुद्धा अशा बातम्या येतात. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. मी आजच या ठिकाणी सकाळी आमचे डायरेक्टर आहेत, संचालक आहेत, त्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. मी पोलीस महासंचालकांच्या बाबतीमध्ये बोलणार एक बैठक घेऊन की आपण राज्यभर, मला वाटतं राज्यभर ही सगळी शोध मोहीम एकदा घ्यावी लागणार आहे. कारण अनेक वेळेला बातम्या येतात अशा की हा बोगस आहे, तो बोगस आहे, परंतु त्याची गांभीर्याने आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण तो यापुढे आम्ही या संदर्भामध्ये एक शोध मोहीमच घेणार आहात आणि असे बोगस डॉक्टर कोण आहेत त्यांच्या डिग्र्या आम्ही आता तपासणार आहे डॉक्टरांच्या गावोगावी जाऊन. महाजन साहेब, या केसमध्ये आमच्या प्रतिनिधीने जे स्टिंग ऑपरेशन केलेलं त्यात 3 माणसं समोर आहेत कॅमेऱ्यासमोर. जर आपल्या विभागामार्फत किंवा पोलिसांमार्फत जर तातडीने कारवाई केली, त्यांना अटक केली, तर त्यांनी कोणाकोणाला बोगस डिग्री दिली हे उघड होईल. आणि अन्यथा या कारवाईला उशीर झाला तर पुरावे नष्ट करण्याची सुद्धा भीती आहे त्यांच्याकडनं. कारण आता ही बातमी बाहेर आल्यामुळे निश्चितच ते सावध झाले असतील. नाही, निश्चित नागपूरचे मी आमच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, या ठिकाणी बोलणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत. तो कुठलाही भाग असो, या सगळं जाळं नुसतं नागपूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे. धन्यवाद. एकूणच वैद्यकीय शिक्षण विभाग या प्रकरणी विशेष शोध मोहीम म्हणून राज्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेणार आहे. त्याचबरोबर नागपूरला झी मीडियाचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे यांनी जे स्टिंग ऑपरेशन करून हा सगळा गैरव्यवहार समोर आणलेला आहे, तर त्या प्रकरणी ही तातडीने कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते पोलिसांना दिले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.